जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो थांब थांब कासार आहे, जे इंस्टा रील्सवरती सॉन्ग जास्त प्रमाणात ट्रेंडिंगला चालू आहे आणि या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये देखील सगळ्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका। सोबतच मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर आज जे पण काही मटेरियल या व्हिडिओसाठी लागणार आहे ते सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता। सोबतच CapCut Pro ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जरा हे नवे घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा इथं सुपर VPN आणि CapCut Pro हे दोन ॲप आपल्याला लागणार आहेत। तर सुपर VPN ॲप आपण ओपन करून UKचा सर्व्हर जो आहे तो कनेक्ट करून घ्यायचा। तर मी तो VPN कनेक्ट केलेला आहे। त्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं, त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचं। मटेरियलमध्ये तुम्हाला एक 23 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे, तर तो ॲड करायचा आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला व्हिडिओमधलं ऑडिओ सेपरेट करायचं, तर व्हिडिओवरती क्लिक करायचं। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन दिसेल, तर त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे, म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट होऊन जाईल। आता आपला ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट झालेला आहे। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक केल्यानंतर फोटोमध्ये जायचं आहे आणि तुमचे जे फोटो ॲड करायचे असतील तुम्हाला, तर एक एक फोटो या ठिकाणी आपण ॲड करून घ्यायचे। ओके, तर मी तर फोटो एक एक करून असे ॲड करून घेतो। तर साधारणतः 9-10 फोटो ॲड केलेले आहेत आपण। त्यानंतर हा व्हिडिओ इथून आपण डिलीट करून टाकायचा आहे। ओके, आता हे जे फोटो आहेत हे आपण अशा प्रकारे झूम करून पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचे, सर्वच्या सर्व फोटोज आपले। ओके, तर जेवढे पण आपण ॲड केलेले आहेत बऱ्यापैकी आपण सगळे फोटो अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती करून घेऊया। तर फोटो अशा प्रकारे मी सेट करून घेतलेले आहेत, 8-10 केलेले आहेत आपण ॲड, त्यामुळे फास्टमध्ये आपलं होऊन जाईल हे फोटो झूम करणं। ओके, झूम करणं एकदम सिम्पल आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि थोडंसं इथं बीट नावाचं ऑप्शन दिसतो, तिथे येऊन थांबायचं। इथं बीट दिसते, तर बरोबर इथं थोडं झूम केल्यानंतर 4 सेकंदाच्या न कळत पुढं इथं आल्यानंतर इथे एक आपण बीट द्यायचे। ओके, ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करायचं आहे, पुढं जायचं आहे 6 सेकंदावरती। 6 सेकंदानंतर 6 सेकंद आणि 20 सेकंदाच्या 20 फ्रेमच्या अलीकडं, म्हणजे 6 सेकंद आणि 18 फ्रेमवरती इथे एक आपल्याला बीट द्यायचे। ॲड बीट केलेला आहे मी। त्यानंतर पुढं जायचं आहे डायरेक्ट 9 सेकंदाजवळ। 9 सेकंदाजवळ गेल्यानंतर इथं बीट्सवरती जायचं आहे आणि इथे एक ॲड बीट करायचं आहे। परत पुढं जायचं आहे आपल्याला 11 सेकंदावरती, 11 सेकंद आणि 15 फ्रेमवरती जायचं आहे। इथं आल्यानंतर बीटवरती क्लिक करून ॲड बीट करायचं आहे। परत आपल्याला पुढं जायचं डायरेक्ट 14 सेकंदाजवळ। 14 सेकंदावरती जाऊन इथे एक आपण ॲड बीट करायचे। त्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे 16 सेकंदावरती। 16 सेकंद आणि 10 फ्रेम इथं आल्यानंतर परत एक आपण बीट द्यायची। इथं बघू शकतो थोडासा आवाज चढलेला, तर इथं बीट द्यायची। त्यानंतर परत डायरेक्ट 18 सेकंदावरती जायचं आहे। ओके, तर इथं 18 सेकंद आणि 25 फ्रेमवरती यायचं आहे। 25 फ्रेममध्ये 20 फ्रेम म्हणजे काय तर 20 फ्रेमच्या थोडंसं पुढं। ओके, 25 फ्रेमवरती 18.25 वरती आपण एक बीट दिले। त्यानंतर 21.10 फ्रेमवरती 21.10 फ्रेमवरती गेल्यानंतर बीटवरती जायचं, ॲड बीट करायचं। ओके, आणि नंतर लास्टला तुमची जी जे काही 23 सेकंदांच्या इथे आहे ती लास्टची बीट असेल तुमची। आता यात आपण काय करायचं आहे, इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इमेजवरती क्लिक केल्यानंतर जो पण तुमचा इमेज आहे तो तुम्ही बरोबर बीटनुसार ॲडजस्ट अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। जेवढे पण आपण फोटोज ॲड केले आहेत सगळे बीट वाईज आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेऊया। तर ठराविक म्हणजे थोडंसं तुम्हाला कमी करावं लागेल, कारण बऱ्यापैकी आपले इमेजेस जे आहेत ते 2.5-3 सेकंदाचे असतात आणि त्यामुळे तिथं आपण बरोबर थोडंच आपल्याला कट करावं लागतं। ओके, तर जिथं आपल्या बीट आहेत तिथंपर्यंत आपण अशा प्रकारे हे ॲड करून घेतलेले आहेत फोटो। ओके, तर थोडासा इथे विषय होतो बघा। शक्यतो काय करा, तुम्ही साईज लहान करताना जिथं बीट आहे तिथं तुमचं कर्सर नेऊन थांबवा आणि नंतर हे अशा प्रकारे ॲटोमॅटिक होऊन जाते। ओके, नॉर्मली डायरेक्ट तिथं जाऊनच थांबते कट करताना। ठीक आहे, तर हा आपला लास्ट इमेज असेल, इथंपर्यंत आपण सेट केला एक्स्ट्रा पार्ट। आता एक इमेज ॲड होता तो कट करू आणि या फोटोला आपण अशा प्रकारे झूम करायचं राहिलं होतं, तर झूम करून झालेलं आहे।
आता मित्रांनो हे सर्व फोटोज आपण ॲड करून झालेले आहेत प्रॉपररित्या. आता यात आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर मी इफेक्ट्स ऑलरेडी अप्लाय केलेले तुम्हाला दाखवतो. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, एक नंबरचा इमेज आहे. तर इथं इफेक्ट्समध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. ओके, व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. तर हॉरिझॉन्टल रील्स हा इफेक्ट आहे, हॉरिझॉन्टल रील. याची सेटिंग काय करायचं आहे, स्पीड याचं नॉर्मली ठेवायचं 8 ते 10 आणि त्यानंतर थोडं खाली जायचं आणि ब्लर याचं 50-55च्या आसपास ठेवायचं आहे. ओके, आणि हा इफेक्ट काहीसा इथंपर्यंत असेल, बट याला आपण काय करायचं 4 सेकंदापर्यंत वाढवायचं. म्हणजे एक नंबरचा इमेजेस आहे तिथंपर्यंत डायरेक्ट हे वाढवून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर दुसरा जो इमेजेस आहे त्यावरती आपल्याला यायचं आहे आणि त्यावरती आल्यानंतर पण व्हिडिओ इफेक्टमध्येच आपल्याला जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर जस्ट प्रो इफेक्ट आहे, त्या प्रो इफेक्टमध्ये गेल्यानंतर बटरफ्लाय हा इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि यात काहीसुद्धा चेंजेस करायचे नाही, एक नंबरच्या इमेजेसपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे. पुढच्या लेअरला गेल्यानंतर आपण इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी इफेक्ट जो आहे त्यावरती जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला खाली वन वे शिफ्ट हा इफेक्ट बघायला भेटेल. तर वन वे शिफ्ट इफेक्ट ॲड करायचं आहे आणि बाकी काहीसुद्धा चेंजेस करायचे नाही. त्यानंतर पुढं जायचं, थोडंसं स्पेस सोडायचं, म्हणजे 30% स्पेस सोडायचं आणि परत एक बॉडी इफेक्ट आपल्याला ॲड करायचं आहे. तर त्या बॉडी इफेक्टचं नाव आहे ग्लोईंग लाईनमध्ये जायचं आहे आणि साऊंड वेव हा इफेक्ट तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्ये बघायला भेटेल. तर तो ॲड करायचा. सुरुवातीला का नाही केला तर फोटो क्लिअर दिसायला पाहिजे आणि नंतर शेक व्हायला पाहिजे. ओके, अशासाठी. नंतर पुढच्या लेअरला देखील पहिले 20-30% आणि लास्टचे 20-30% काढायचे. बाकी मधला जो 30%पासून 70%पर्यंत जेवढा एरिया आहे त्यासाठी आपण बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे, ट्रेंडिंगमध्ये जायचं आहे आणि हा इफेक्ट जो आहे तो आपण ॲड करून घ्यायचा. ओके, इफेक्टचं नाव काय आहे बघा, डोपल गँगर्स असा इफेक्ट आहे. म्हणजे चायनीज ॲप आहे त्यामुळे वेगळाच काहीतरी विषय आहे. डोपल गँगर्स तुम्हाला माहिती असेल तर सांगा मराठीमध्ये सगळ्यांनी कमेंटमध्ये. हा इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर परत पुढची एक लेअर आहे, त्याला काय करायचं आहे तर त्याला लेअरवरती गेल्यानंतर त्या आपण पहिली गोष्ट करायची आहे काय, तर मी तुम्हाला हा इफेक्ट त्या लेअरमध्ये दाखवतो, इथं दाखवत नाही. नंतर इथे यायचं आहे. इथं आल्यानंतर परत म्हणजे ती लेअर सोडायची आहे बघा. ती लेअर सोडल्यानंतर पुढच्या लेअरवरती यायचं आहे. पुढच्या लेअरवरती आल्यानंतर परत प्रोमध्ये जायचं आहे आणि स्पायरल क्लोन हा इफेक्ट ॲड करायचा, स्पायरल क्लोन. ओके, त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती जायचं आहे, त्यात पण बॉडी इफेक्टच आहे आणि इथं काय टाकायचं आहे तर ग्लोईंग डबल हा ग्लोईंग डबल्स इफेक्ट ॲड करून घ्यायचा, ग्लोईंग डबल्स. ओके, त्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे आणि इथं जस्ट आपला नेहमी वापरतो तो आपण ग्लोईंग लाईन्समधला टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट अप्लाय करायचा. ओके, आता यात आपल्याला ॲनिमेशन्स काय काय ॲड करायचे. तर पहिल्या इमेजला कुठल्याही प्रकारचं ॲनिमेशन नाही. दुसऱ्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्ट्रेच अँड डिसऑर्डर हा इफेक्ट तुम्ही ॲड करायचा. ओके, स्ट्रेच अँड डिसऑर्डर इफेक्ट ॲड केलेला आहे, बघू शकताय. एक मिनिट ह्या दुसऱ्या लेअरला होता, तर इथं कॉम्बोमध्ये गेलेला आहे स्ट्रेच अँड डिसऑर्डर इफेक्ट. ओके, नंतर तिसऱ्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्लाइड अँड व्ह्यू हा इफेक्ट अप्लाय करायचा. ओके, ॲनिमेशन. त्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे, डिसऑर्ड लिफ्ट हा इफेक्ट ॲड करायचा, डिसऑर्ड लेफ्ट. त्यानंतर पुढच्या लेअरला आपण डिसऑर्ड राईट हा इफेक्ट ॲड करायचा. ओके, लेफ्ट आणि राईट जोडून आहे. त्यानंतर इथं कुठलाही ॲनिमेशन नाही द्यायचा, सॉरी इथं द्यायचं आहे पण तुम्हाला नंतर सांगेन. पुढच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं आपण काय करायचं आहे डिसऑर्ड अँड स्ट्रेच हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, डिसऑर्ड अँड स्ट्रेच केल्यानंतर पुढच्या लेअरला जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे, पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि लास्टच्या लेअरला नेहमीप्रमाणे पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करायचा. ओके, आता मित्रांनो इथं बघू शकताय 14 सेकंदानंतर जी लेअर आहे त्याला आपण इफेक्ट कुठला द्यायचा आहे आणि कसा द्यायचा आहे तर ते मी तुम्हाला या लेअरला जाऊन दाखवतो, म्हणजे करून दाखवतो डायरेक्ट कसं करायचं. ओके, 14 सेकंदाच्या लेअरला आल्यानंतर सगळ्यात पहिलं तर काय करायचं आहे, लेअर करायचे इथून डुप्लिकेट केली. डुप्लिकेट केल्यानंतर अजिबात बॅक वगैरे जायचं नाही, डायरेक्ट त्या इमेजवरती तुम्ही असाल ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओके, डुप्लिकेट झालेला इमेज ओव्हरले होईल, त्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर जो ओव्हरले झालेला इमेजेस आहे त्याला आपण झूम आउट करून अशा प्रकारे बरोबर सेंटरला सेट करून घ्यायचं. म्हणजे वर्टिकली पण सेंटर असला पाहिजे, हॉरिझॉन्टली पण सेंटर असला पाहिजे. बॅकग्राऊंडला जो लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, थोडंसं पुढं जायचं आहे. इथं यात तुम्हाला ऑपॅसिटी इफेक्ट दिसेल, ऑपॅसिटी, याची ऑपॅसिटी आपण 20 ठेवायचे. ओके,
20 ऑपेसिटी ठेवल्यानंतर तो ऑटोमॅटिक जो आहे तो मागचा इमेजेस जो आहे तो सॉफ्ट होईल, म्हणजे अंधारात गेल्यागत दिसेल, विजिबिलिटी कमी होईल. आणि वरच्या जी ओव्हरले आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. ओके, कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला इफेक्ट एक बघायला भेटेल 3D कार्ड. तर 3D कार्ड 3 हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा. 3D कार्ड 3 इफेक्ट आपण ॲड केलेला आहे. थोडासा नंतर तुम्ही अशा प्रकारे जसा हवा तसा तुम्ही झूम थोडासा केला तरी चालेल, पण जास्त झूम करू नका, प्रॉपर असा इफेक्ट हा दिसून जाईल. ठीक आहे, तर असा हा इफेक्ट आहे. ओके, तर हे इफेक्ट सगळे आपले व्हिडिओमधले ॲड करून झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं तशा प्रकारे ॲड करून झालेले आहेत. इथं वरती 1080 पिक्सल दिसते, तिथे 1080 पिक्सलच ठेवायचं. फ्रेम रेट आहे तर 60 ठेवायचं आहे. कोडेड जे आहे ते रिकमेंडेड ठेवू शकतं किंवा हाय ठेवलं तर व्हिडिओची लेंथ वाढते. रिकमेंडेडच ठेवा आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास तुम्ही सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या गाण्यावर आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.